आपल्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज आपण बनवणार आहोत खोबराची गुलाब कतली आणि एकदम मस्त अशी बनवून तयार होते. आणि केळीची पानं तर खूप म्हणजे छान त्याच्यामध्ये काय म्हणतात, जास्तीचा गोडवा निर्माण करतील. आणि ह्या गुलाबाच्या आपल्या नॉर्मल ज्या छोट्या छोट्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, गुलाब मी छोटे छोटे घेतलेत आणि त्याचेच आपण पाकळ्याचा वापर करणार आहोत. तर मी इथं 2 खोबरे मोठे मोठे घेतलेत, खोबऱ्याचा नारळ. मला नारळ फोडायला फार भीती वाटते म्हणून यांच्याकडून फोडून घेतलाय. आणि आपण चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा. जे पण म्हणजे त्याचा कचरा वगैरे असेल, थोडंफार चिकटलेलं असतंच, तर ते काढण्यासाठी आपण धुवून घेणार आहोत. आणि एकदम घरच्या पद्धतीने अ, एकदम छान अशी बनून तयार होते. आणि काढताना पण तुम्ही म्हणजे आपण बटाटे सोलतो त्याच्याने सोलू शकता, जे बाहेरचं आपण आवरण काढणार आहोत. नाहीतर चाकूने करायचं तर चाकूने पण करू शकता. हे मी आदल्या दिवशी करून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी पटापट आपल्याला खोबरा बर्फी सोपी जाते. आणि आता आपण म्हणजे खोवणार नाही, नारळ नाही किसणार आहोत. आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. पण आता मी ज्या गुलाब आणले आहेत त्याच्या पाकळ्या काढून घेणार आहोत. तुम्ही मोठे गुलाब पण आणू शकता, पण याची जी चव आहे ती एकदम म्हणजे आपली गावरान टेस्ट येते. तर आता थोडे गुलाब मी ह्याच्यामध्येच टाकणार आहे, म्हणजे आपण मिक्सरमध्ये काढू तेव्हाच. आणि 200 मिली दूध घेतलं आहे आणि दूध घालूनच आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. लगेच म्हणजे जोरात मिक्सर नका फिरवू, नाहीतर काहीतरी कपडा ठेवून मिक्सर फिरवा, नाहीतर दूध आपल्यावर उडेल. तर पहिलं थोडं काढून घ्या मिक्सरवर आणि नंतर थोडं दूध घालू शकता. अशा पद्धतीने मी 3दा मिक्सरमध्ये काढलं आहे. एकसाथ करू नका, नाहीतर मिक्सर खराब होऊ शकतो. आता आपलं एक मोठी वाटी घेतली आहे, त्या मापाने मी खोबऱ्याचा चव घेतला आहे. दीड वाटी हा चव आहे. आणि एकदम दाबून पण भरायचा नाही आणि एकदम वर पण नाही भरायचा, एकदम असा नॉर्मल भरायचा आहे. आणि त्याच वाटीच्या मापाने आपण साखर घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही मापाने केलं तर एकदम असा 15 ते 20 दिवस टिकणारा ओल्या नारळाचा गुलाब कतली आपली बनवून तयार होते. तर आता आपण दूध ऑलरेडी त्याच्यामध्ये 200 मिली पूर्ण दूध वापरलं आहे आणि ही पूर्ण साखर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ज्या मापाने घेतलं मी तसं सांगितलं. आणि सुरुवातीला तुम्ही गॅस थोडा मोठा ठेवा, तर साखर जी आहे ती आपली पटकन विरघळेल. आणि आता मी इथं घेतलं आहे रोज सिरप, जो नॉर्मली सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो. जो रोज सिरप नसेल तर तुम्ही गुलकंद घालू शकता आणि थोडासा गुलाबी कलर तुम्ही घालू शकता. पण रोज सिरप अवेलेबल आहे घरी म्हणून मी ते 5 चमचे रोज सिरप टाकला आहे. तुम्हाला अजून डार्क कलर हवा असेल तर तुम्ही अजून म्हणजे 6 ते 7 चमचे घालू शकता. तर आत्ताच घालून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कलर आपल्याला कळेल त्याचा किती येईल. आणि नंतर गॅस जास्त मोठा ठेवू नका, नाही तर तुमचा सगळा गॅस सगळा खराब होईल, त्याच्या त्या ठिणग्या उडून. आणि तुम्ही नंतर म्हणताल तुम्ही मोठ्या गॅसवर करायला सांगितलं आहे. आणि 10 ते 15 मिनिटात मोठ्या गॅसवर बनवून तयार होतं. पण सुरुवातीला गॅस मोठा ठेवा, नंतर गॅस थोडा छोटा करा, म्हणजे जे दुधाच्या आणि साखरेच्या ठिणग्या आहेत ते बाहेर उडणार नाही. आणि आता आपले चांगले अ, एकदम असा घट्ट आपला खोबरा पाक बनून तयार झाला आहे. तुम्हाला जास्त कडक नसेल हवा तर आत्ताच तुम्ही म्हणजे प्लेटिंग करू शकता, म्हणजे एका मोठ्या थाळीमध्ये तूप लावून त्याला एकसारखं करू शकता. पण आता मी थोडं जास्त दिवस ठेवणार आहे म्हणून त्याला जास्त म्हणजे कढई सोडेल एवढ्यापर्यंत आपल्याला त्याला शिजवायचं आहे. आणि अर्धा चमचाच फक्त तूप घातलं आहे. मी कोणती विलायची पावडर नाही घातली आहे, कोणतं ड्रायफ्रुट्स नाही घातलं आहे. फक्त 4 गोष्टी वापरून आपण हे बनवणार आहोत आणि एकदम घरच्या घरी आपली ही गुलाब कतली ओल्या नारळाची बनून तयार होते. आता एकदम मस्त असा गोळा बनायला तयार झाला आहे. आणि तुम्ही त्याच्या बाजूलाच उभं राहत असाल तरच गॅस मोठा ठेवा, नाहीतर गॅस छोटा करा, नाहीतर खाली आपलं जे अ, का आपली जी गुलाब कतली आहे ती जळू शकते. बघा चांगले असे गोल असे बॉल्स बनतात ते, म्हणजे आपण आता ह्याला एका कोणत्या पण तुम्ही म्हणजे चौकोन ट्रे असेल तर त्याच्यावर ट्रान्सफर करू शकता, नाहीतर आपल्याकडे थाळी, ताट वगैरे अवेलेबल असतं, त्याच्यामध्ये आपण हे याचे जे आपलं सारण बनवून तयार आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. तूप चांगलं लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे त्याच्यामध्ये टाकणार आहोत. मी थोडं जास्त शिजवलं आहे कारण की मला 15 ते 20 दिवस ठेवायचं आहे म्हणून. आणि कोणती वेलची पूड वगैरे पण टाकलेली नाही आहे. कढईला चांगलं सोडायला
सुरुवात झाली आहे. आता आपण गॅस बंद केला आहे आणि लगेचच आपण एक वाटीला तूप लावून त्याला चांगलं असं सेट करायचं आहे. म्हणजे हात पण जळणार नाही. तुम्हाला समजा उचटण्याने करायचं तर उचटण्याने पण तूप लावून तुम्ही करू शकता. पण वाटीने चांगला शेप येतो आणि वरून पूर्ण प्लेन राहतं म्हणून त्याच्याने मी करते. तुम्ही तुमच्या हिशोबाने कसं पण करू शकता आणि नाहीतर 2 सेटमध्ये पण करू शकता. अर्धं तुम्ही गुलाबी ठेवा, अर्धं तुम्ही पांढरं ठेवा, असं पण करू शकता आणि वरून आपण थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि लगेचच काप करून घेणार आहोत. गुलाबाच्या पाकळ्या ऑप्शनल आहेत. टाकायच्या तर वरून टाकू शकता, नाहीतर नाही पण टाकल्या तरी चालेल आणि पुन्हा एकदा आपण त्याला चांगलं दाबून घ्यायचं आहे. गुलाबाच्या पाकळ्या निघणार नाही आणि आता काजू कतलीच्याच म्हणजे साईजचा आपण कापणार आहोत म्हणून त्याला गुलाब कतली म्हणली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसे काप करायचे आहे, तुम्हाला जाड ठेवायचे, बारीक करायची आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. एकदम छान अशी तोंडात विरघळणारी आपली ही गुलाब कतली ओल्या नारळाची बनून तयार होते घरच्या साहित्याने. नाही मिल्क पावडर, नाही म्हणजे खवा, काहीच वापरायची जरूरत नाही. थोडं तुम्ही इकडचं बघू शकता, मुलांनी खाऊन घेतलं आहे. आता आपण काढून घेणार आहोत. लगेचच आपली ही सेट होते. ह्याला जास्त टाईम लागत नाही आणि तुम्हाला जर थोडीशी ओलसर ठेवायची असेल तर 8 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण कंप्लीट करा. ठेवू नका जास्त दिवस. ही कडक ठेवली आहे म्हणून कोणत्या पण स्टीलच्या डब्यामध्ये घालून तुम्ही ठेवू शकता. गॅरंटी देऊन सांगते 15 ते 20 दिवस चांगली चालेल आणि दमट हवेच्या ठिकाणी म्हणताय तर तुम्ही 8-10 म्हणजे 10 दिवस चालू शकेल आणि थोडासा सिल्वर वर्क लावला आहे कारण की काजू कतलीचं नाव दिलं आहे म्हणून गुलाब कतलीला. तुम्ही ऑप्शनल आहे, लावू पण शकता, नाही पण लावू शकत. आणि गोल्डन वर्क पण लावू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही काय लावायचं ते लावू शकता. एकदम मस्त अशी बनवून तयार झाली आहे. नक्की आपल्या भावाला बनवून खाऊ घाला आणि गॅरंटी देऊन सांगेल तुमचा भाऊ एकदम खुश होणार आहे ही बघून. भेटूया आपल्या नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.